लातूर येथे ज्वेलरी दुकाने घरामध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 24 लाख सोन्याच्या दागिन्यांसह एक आरोपी अटक. स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांच्या नेतृत्वातील पथकाने 30 नोव्हेंबर रोजी गोपनीय बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती मिळवून नवीन रेणापूर नाका परिसरात सापळा लावून संशयास्पदरित्या रोडवर उभा असलेल्या रोशन सिंग बबलू सिंग टाक याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील पोत्यामध्ये मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने, चेन, करदोरे तसेच सोन्याचे दागिने आढळून आले. चौकशी दरम्यान रोशन सिंग टाक याने त्याच्यासोबतच्या आणखी 4 फरार साथीदारांसह अहमदपूर सराफ लाईन, अमित ज्वेलर्स व विठ्ठल ज्वेलर्स येथे, काजळी हिप्परगा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत, अहमदपूरमधील एका घरात, मदनसुरी येथील विश्वकर्मा ज्वेलर्स, परशुराम पार्क लातूर येथील एका घरात असे एकूण 5 ठिकाणी चोऱ्या केल्याचं कबूल केलंय. आरोपींनी चोरी केलेले सोन्याचे दागिने लातूर येथील एका ज्वेलर्सच्या दुकानात विक्री केल्याची कबुली दिली आहे. नमूद आरोपीकडून 13 किलो 700 ग्रॅम चांदीचे दागिने व 7 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 24,17,900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. इतर आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येणार आहे. लातूर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट.